जय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयावरील सर्वनाम हे प्रकरण शिकणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग सुरू करूया। आजचं प्रकरण आहे आपलं सर्वनाम। बघा, सर्वनामाची काय वैशिष्ट्ये आहेत। सर्वनाम हा नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द आहे। काय? नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द आहे। दुसरा एक आहे वैशिष्ट्य, नामाची पुनरावृत्ती टाळणे। नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचं काय आहे? मुख्य कार्य आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर सर्वनामांना स्वतःचा काहीच अर्थ नसतो। ठीक आहे। जो नामाचा जो काही अर्थ असतो तोच सर्वनामांना प्राप्त होतो। बरोबर, इथपर्यंत समजलं। पहिलं काय? नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य आहे। सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो, की ज्या नामासाठी वापरले जातात त्याचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो। ठीक आहे। त्याच्यानंतर सर्वनाम ही सर्व प्रकारच्या नामांसाठी वापरली जातात, म्हणून त्यांना सर्वनाम असे म्हणतात। ठीक आहे। नामाची डेफिनेशन माहित आहे तुम्हाला। सृष्टीतील कोणत्याही शब्दाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतो आपण? नाम। तर अशा कोणत्याही नामाच्या ऐवजी आपण सर्वनाम वापरू शकतो। ठीक आहे। सर्वनामांना एक आणखी दुसरं नाव आहे प्रतिनामे म्हणून। काय? प्रतिनामे। सर्वनामांना दुसरं एक नाव काय आहे? प्रतिनामे असे सुद्धा आपण सर्वनामाला म्हणू शकतो। ठीक आहे। त्याच्यानंतर सर्वनाम ही नामाप्रमाणे लिंग, वचन, विभक्ती धारण करणारी काय आहे? शब्दजात आहे। लक्ष द्या। आता लिंग, वचन, विभक्ती म्हणजे तुम्हाला माहिती असेल। वचन म्हणजे काय? नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा काम असते त्याला आपण वचन म्हणतो। ठीक आहे। आणि लिंग म्हणजे काय? एखादा नाम, एखादा घटक वास्तविक असो किंवा काल्पनिक, त्याच्यातून नर जातीचा, मादी जातीचा किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीचा जर बोध होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? वचन म्हणतो। ठीक आहे। विभक्ती हा प्रकरण तुम्हाला मी शिकवलेला नाही आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे मी। त्याच्यानंतर बघा, मराठी महत्वाचं आहे। मराठी व्याकरणात एकूण 9 सर्वनामे आहेत। किती सर्वनामे आहेत? 9। कोणते कोणते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः। लक्ष द्या, सर्वनामांचे प्रकार नाही बोलतोय मी। एकूण मराठी व्याकरणात एकूण सर्वनाम किती आहेत? तर मराठी व्याकरणात एकूण 9 सर्वनामे आहेत। कोणते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः। ठीक आहे। सर्वनामाचे प्रकार एकूण 6 आहेत आणि मराठी व्याकरणात एकूण सर्वनाम किती असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचे उत्तर काय राहील? 9। ठीक आहे। त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या। मी तुम्हाला वचन सांगितले। वचन म्हणजे काय? नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो काही धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात। बरोबर। तर मराठी व्याकरणात एकूण 9 सर्वनामे आहेत। त्याच्यापैकी 1, 2, 3, 4, 5 बरोबर ही काय होतात? वचनानुसार बदलणारी आहेत। मीचा आम्ही, तूच तुम्ही, तोच ते, बरोबर, हाचे हे, जोचे जे। ठीक आहे। एक वचन अनेक वचन समजते। वचनालाच काय? वचनाचे 2 प्रकार पडतात, एक वचन, अनेक वचन। बरोबर आहे। अनेक वचनालाच बहुवचन पण म्हणतो आपण। म्हणजे वचनानुसार बदलणारी किती सर्वनामे आहेत? 5। आणि त्याच्यानंतर लिंगानुसार बदलणारी, लिंगानुसार बदलणारी किती आहेत? 3। आता लक्ष द्या, एखादा मुलगा असेल किंवा स्त्रीलिंगी असेल किंवा पुल्लिंगी असेल तरी स्वतःला मीच बोलतो। स्त्रीलिंगी असो पुल्लिंगी असो, आपण समोर एखादी मुलगी असेल तरी आपण तू बोलतो, मुलगा असेल तरी आपण तू बोलतो। बरोबर आहे। पण
लक्ष द्या, समोर एखादा मुलगा असेल तर आपण त्याला तो म्हणतो आणि मुलगी असेल तर काय ती म्हणतो. बरोबर, म्हणजे तो ती ते त्या, हा ही हे ह्या, जो जी जे ज्या. म्हणून लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत? 3 आणि वचनानुसार बदलणारे किती आहेत? 5. समजले इथपर्यंत? आपण काय शिकतोय? सर्वनाम. बरोबर, सर्वनामाची व्याख्या किंवा सर्वनामाचे वैशिष्ट्य काय आहेत? सर्वनाम आपण नामाच्या ऐवजी वापरू शकतो. दुसरी गोष्ट, सर्वनामाचे काम आहे नामाची पुनरावृत्ती टाळणे. पुनरावृत्ती टाळणे म्हणजे काय? लक्ष द्या, एक राम नावाचा मुलगा आहे, ठीक आहे, एक राम नावाचा मुलगा आहे, तर आपण त्याचे इंट्रोडक्शन किंवा तो स्वतःची माहिती सांगताना असं म्हणेल का, माझं नाव राम आहे, राम मुंबईला राहतो, राम 12व्या वर्गात आहे, राम राम. आपण प्रत्येक वेळी राम राम नाही म्हणू शकत, बरोबर आहे. फक्त एकदाच वापरतो आपण माझे नाव किंवा त्याचे माझे नाव राम आहे. मग नामाची पुनरावृत्ती टाळणे म्हणजे रामच्या ऐवजी मग काय घेईन, मी मुंबईला राहतो, मी 12व्या वर्गात आहे, मी अभ्यास करतोय, मी ते करतोय, मी असं करणार, बरोबर आहे. म्हणजे आपण नाम काय एकदाच वापरलं, मग काय सर्वनाम वापरतो आपण, ठीक आहे. तर नामाची पुनरावृत्ती टाळणे हे काय सर्वनामाचे काम आहे, बरोबर. आणि अजून एक गोष्ट, प्रत्येक सर्वनामाच्या ऐवजी, सर्वनामाचे म्हणजे प्रत्येक नामाच्या ऐवजी आपण सर्वनाम वापरू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वनामाला दुसरं एक नाव काय आहे? प्रतिनामे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मराठी व्याकरणात एकूण 9 सर्वनाम. प्रश्न आला मराठी व्याकरणात एकूण सर्वनाम किती? तर किती आहेत? 9. कोणते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, बरोबर. हे फक्त 5 आहेत जे लिंग वचनानुसार बदलतात, बाकी हे लिंग वचनानुसार बदलत नाही, ठीक आहे. समजले इथपर्यंत? वचनानुसार बदलणारे किती? 5 आणि लिंगानुसार बदलणारे किती? 3. कोणते? तो, हा, जो, तो ती ते त्या, हा ही हे ह्या, जो जी जे ज्या. समजते इथपर्यंत? क्लिअर आहे? चला पुढे जाऊया आपण. सर्वनामे किती होते? 9. आता सर्वनामांचे आपल्याला प्रकार बघायचे, ठीक आहे. सर्वनामांचे एकूण किती प्रकार आहेत असा जर प्रश्न आला तुम्हाला तर एकूण किती प्रकार आहेत? 6. एक आपण समजून घेऊ. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक, दुसरा आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी, तिसरा आहे प्रश्नार्थ, चौथा प्रश्नार्थक, 5वा सामान्य किंवा अनिश्चित आणि 6वा आहे आत्मवाचक. प्रत्येक एक तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगतोय, लक्ष द्या. सगळ्यात पहिले आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? 3. कोणते कोणते? लक्ष द्या. एक आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, एक आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि एक आहे तृतीय, ठीक आहे. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि एक आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, ठीक आहे. लक्ष द्या. प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय? जो बोलणारा जो व्यक्ती आहे, बरोबर आहे, जो बोलणारा व्यक्ती स्वतःच्या नामाऐवजी सर्वनामे वापरतो त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः, ठीक आहे. याचं उदाहरण घेतो. मी उद्या गावाला जाणार आहे, ठीक आहे. लक्ष द्या. आपण काय शिकतोय? सर्वनाम. त्याचे प्रकार किती आहेत? 6. त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे पुरुषवाचक सर्वनाम, ठीक आहे. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. आपण शिकतोय प्रथम पुरुषवाचक, ठीक आहे. प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय? जो बोलणारा जो व्यक्ती आहे, ठीक आहे, काय बोलणारा स्वतःचा उल्लेख, बरोबर, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो त्याला आपण काय म्हणतो? प्रथम पुरुष सर्वनाम, ठीक आहे. बोलणारा जो आहे जो स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो त्याला आपण काय म्हणतो? प्रथम पुरुष सर्वनाम. लक्ष द्या. आता
उदाहरणात काय, मी, आम्ही, आपण, स्वतः. एक उदाहरण घेतलं, मी उद्या गावाला जाणार आहे. बरोबर आहे. मी हा शब्द आपण कोणासाठी, स्वतःसाठी वापरतो, आपण दुसऱ्यासाठी, तू आपण दुसऱ्यासाठी वापरतो. बरोबर आहे. तर याच्यातला हा सर्वनाम कोणता झाला, जर तुम्हाला अंडरलाईन करून आला आहे असा, आणि पुढील पैकी सर्वनामाची जात ओळखा किंवा पुढील पैकी अधोरेखित शब्दाची जात ओळखा, तर काय त्याची 4 ऑप्शन असतील, पुरुषवाचक, दर्शक, संबंधी आणि प्रश्नार्थ. मग तुम्हाला काय सांगायचं आहे, पुरुषवाचक. आणि आणखी डीप मध्ये गेला तर मग प्रथम आहे, द्वितीय आहे, की तृतीय आहे. मग आपला काय आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. समजलं इथपर्यंत. दुसरा उदाहरण, आपण सहलीला जाऊ. आपण सहलीला जाऊ. ठीक आहे, लक्ष द्या. आपण स्वतः म्हणू शकतो आपण. ठीक आहे. मी झालं, आपण झालं, आम्ही. आपण जे आम्हीचं उदाहरण घेतो एखाद. ठीक आहे. आम्ही गावाला जाणार आहेत. बरोबर. आम्ही गावाला गेलो आहेत. बरोबर. आम्ही म्हणजे काय, सर्व आले त्याच्यात. हा काय झाला, अनेक वचनात होईल. बरोबर आहे. 5-6 लोक आहेत आपण, तर आम्ही तुला मदत करू. समजलं एवढं. स्वतःच काय, लक्ष द्या आता. जसं एखादं काम आहे आपल्याला, आपण काय, मी स्वतः जाऊन, म्हणजे स्वतः खात्री करून घेतो. स्वतः म्हणजे तो आपल्यासाठी बोलतोय ना, स्वतः जाऊन खात्री करून घेतो. बरोबर. म्हणजे हे काय, आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनामासाठी ही सर्वनामे वापरली जातात. प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय, जेव्हा आपला बोलणारा स्वतःच्या नामाच्या ऐवजी ही सर्वनाम वापरतो त्याला आपण काय म्हणतो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. त्याच्यानंतर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. याच्यात काय राहील मग, तू, तुम्ही. ठीक आहे. आपण आणि स्वतः. ठीक आहे. लक्ष द्या आता. प्रथम म्हणजे स्वतःचा आणि द्वितीय म्हणजे जो आपला ऐकणारा आहे. बरोबर. म्हणजे समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्याला आपण काय म्हणतो, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. जसा मी बोलणारा प्रथम, दुसरा जो आपल्या समोरचा व्यक्ती आहे ऐकणारा. बरोबर आहे. त्याचं नाव न घेता आपण त्यासाठी जी सर्वनामे वापरतो त्याला आपण काय म्हणतो, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. कोणते, तू, तुम्ही, आपण, स्वतः. बरोबर आहे. तू येशील का. ठीक आहे. झालं. पुढच्याला बोलतो ना आपण, तू येशील का. बरोबर आहे. तुम्ही आलात, बरे वाटले. तुम्ही आलात, बरे वाटले. ठीक आहे. लक्ष द्या आता. हा एक झालं. याला आपण आलात, बरे वाटले. ठीक आहे. आपण आलात, बरे वाटले. आपण आणि स्वतः आपण हा प्रथमसाठी, द्वितीयसाठी आणि तृतीयसाठी वापरू शकतो. समजते तुम्हाला. त्याच्यानंतर आपण स्वतःच घेतलं, स्वतः जाऊन आलात, बरं झालं. बरोबर आहे. स्वतः जाऊन आलात, बरं झालं. म्हणजे ते स्वतः जाऊन आले. कोण, समोरचा व्यक्ती, आपण नाही. आपण मगाशी काय घेतलं, स्वतः खात्री करून घेतो, हा काय, प्रथम. स्वतः जाऊन आलात, बरे झाले, हे काय, द्वितीय. ते सांगतो त्याच्यानंतर पुढे तुम्हाला. तर काय झाले, प्रथम समजलं, द्वितीय पण समजलं असेल. आता आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. लक्ष द्या आता. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, आपल्याला ज्या एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या बद्दल बोलायचं आहे. बरोबर. ज्याच्याबद्दल बोलायचं आहे किंवा लिहायचं आहे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. शक्यतो ती व्यक्ती आपल्या समोर नसते. ठीक आहे. जिच्या बद्दल आपल्याला लिहायचं किंवा बोलायचं आहे तिला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. शक्यतो ती जी काय व्यक्ती आहे ती आपल्या समोर नसते. ठीक आहे. तर मग याचे काय, तो, ती, ते, त्या. समजलंय का. काय वापरू शकतो आपण, तो, ती, ते, त्या. लक्ष द्या आता. याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. ती अतिशय सुंदर आहे. ती अतिशय सुंदर आहे. लक्ष द्या. स्वतःबद्दल बोलत आहे का, नाही. स्वतःबद्दल बोलत असतं तर प्रथम पुरुषवाचक झालं असतं.
पुढच्या समोरच्या व्यक्तीबद्दल बोलत आहे का? नाही. हा काय तिसऱ्या व्यक्ती बद्दल बोलत आहे, जो आपल्या समोर राहत नाही किंवा आपल्या समोर आहे नाही. आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत की जो आपल्या समोर आहे नाही. बरोबर. तर हे काय झालं मग? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. समजलं एवढं? त्याच्यानंतर ते तुम्हाला आपण आणि स्वतःबद्दल सांगितलंय मी, तरी एकदा सांगतोय बघा. आपण आणि स्वतः या सर्वनामांचा वापर प्रथमसाठी, द्वितीयसाठी आणि तृतीयसाठी वापरू शकतो. ठीक आहे. स्वतःच्या नामाऐवजी वापरले तर ते प्रथम, समोरच्या व्यक्तीच्या नामासाठी म्हणजे ऐकणाऱ्यासाठी जर वापरले तर द्वितीय, आणि अशा आपल्याला ज्याच्याबद्दल लिहायचे किंवा बोलायचं आहे तो व्यक्ती आपल्या समोर किंवा आपल्या सोबत राहत नाही त्याच्या नामाऐवजी वापरले त्याला आपण काय म्हणतो? तृतीय. समजलं? लक्ष द्या. आपण किंवा स्वतः जाऊन या. लक्ष द्या. आता हा प्रथम पुरुषवाचक होईल का? आपण म्हणा किंवा स्वतः. आपण जाऊन या म्हटलं तरी, सॉरी, आपण जाऊन या नाही, आपण जाऊन येऊ. आपण जाऊन येऊ आपल्यासाठी बोलला आहे. ठीक आहे. आपण किंवा स्वतः जाऊन येऊ. लक्ष द्या. आपण लिहा किंवा स्वतः लिहा, दोन पैकी दोन काही नाही फरक पडत. स्वतः जाऊन या, येऊ. ठीक आहे. किंवा आपण जाऊन येऊ. हा काय झाला? प्रथम पुरुषवाचक. सेम, फक्त इथं काय? स्वतः जाऊन या. आपण स्वतः जाऊन या किंवा स्वतः जाऊन या. बरोबर. दोन पैकी एक. आणि स्वतः जाऊन या. आता हा काय? आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत जे ऐकत आहेत. बरोबर. त्याच्यानंतर तिसऱ्यासाठी काय लिहावं आपण? गुरुजीने आम्हाला बोलावले. गुरुजींनी आम्हाला बोलावले. स्वतः किंवा आपण मात्र आलेच नाही. गुरुजींनी आम्हाला बोलावले. स्वतः किंवा आपण मात्र आलेच नाही. आपण आता गुरुजी आपल्या समोर आहेत का? नाही. आपण दोन व्यक्ती बोलत आहोत आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत. ठीक आहे. तर म्हणून हे काय झालं? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. समजले इथपर्यंत? सर्वनाम आपण शिकत आहोत. मराठी व्याकरणात एकूण सर्वनाम किती आहेत? 9. त्याच्यानंतर वचनानुसार बदलणारे किती? 5. त्याच्यानंतर लिंगानुसार बदलणारे किती? 3. आणि सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहेत? 6. तर 6 पैकी आपला हा पुरुषवाचक सर्वनाम झालं. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार आहेत? 3. प्रथम, द्वितीय आणि तृतीय. समजले इथपर्यंत? म्हणजे आपला आता प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक किंवा सर्वनामामधील पुरुषवाचक याच्यावर कुठलाही प्रश्न आला तरी तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊ. आता दर्शक सर्वनाम. चला आता आपल्याला शिकायचं आहे दर्शक सर्वनाम. ठीक आहे. लक्ष द्यायची डेफिनेशन काय आहे? हाही, हे, ह्या, तो, ती, ते, त्याचा वापर नामाऐवजी केल्यास त्या नामाचा निर्देश होत असेल तर ती दर्शक सर्वनामे होतात. ठीक आहे. ही डेफिनेशन न माहित ठेवता मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतोय, ते तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला काय डेफिनेशन वगैरे पाठ ठेवायची गरज नाही. आपल्याला डेफिनेशन काय विचारणार नाही. लक्ष द्या. उदाहरण घेतो डायरेक्ट आणि तुम्हाला सांगतो. ती चलाख मुलगी आहे. ती चलाख मुलगी आहे. दुसरा उदाहरण घ्या. ती मुलगी चलाख आहे. बघा आता वाक्य सेम वाटतं आणि सेमच आहे, फक्त चलाख च्या नंतर मुलगी आणि इकडे मुलीच्या नंतर चलाख आहे. एक लहानशी गोष्ट लक्षात ठेवा, काहीच तुम्हाला करायचं नाही याच्यात. एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला, बरोबर आहे, आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. बरोबर आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतो? विशेषण म्हणतो. बरोबर. एक गोष्ट अजून, जर दर्शक सर्वनाम असेल, काय? दर्शक सर्वनाम
अधिक नाम काय, दर्शक सर्वनाम अधिक जर नाम आला, म्हणजे दर्शक सर्वनामाच्या पुढे काय आला, नाम आला, तर त्याला डायरेक्ट दर्शक विशेषण असं दर्शवायचं. दर्शक विशेषण हे लक्षात ठेवा. डेफिनेशन मध्ये काय म्हणते पहा, इथं हा कर्ता आहे आणि इथं हा कर्ता आहे. ठीक आहे, असणारा कोणती आणि असण्याची इथे माहिती कोणासोबत, मुलीसोबत. तर हाही या तोटी त्याचा जर वापर कर्त्यासारखा केला त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. ठीक आहे, आणि एखादा जो कर्ता आहे कर्त्याच्या आधी केला त्याला आपण काय म्हणतो, दर्शक विशेषण म्हणतो. काय म्हणतो, दर्शक विशेषण. हे समजायला जरा भारी आहे म्हणून मी तुम्हाला हे सोपं सांगतोय. लक्ष द्या. दर्शक सर्वनाम अधिक नाम, बरोबर. आता मुलीबद्दल अधिकची माहिती सांगते. हा नाम आहे का, नाही. दर्शक सर्वनाम हा आहे आणि त्याच्यानंतर लगेच जर नाव आलं तर त्याला आपण काय म्हणतो, दर्शक विशेषण म्हणतो. समजलं का इथपर्यंत? लक्ष द्या. आणखी एक दोन उदाहरणं घेतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. दर्शक सर्वनाम अधिक नाम बरोबर काय, दर्शक विशेषण. ही माझी पिशवी आहे आणि दुसरं उदाहरण आहे, ही पिशवी माझी आहे. समजलं का इथपर्यंत? काय, दर्शक सर्वनाम बरोबर अधिक नाम पाहिजे. आता आहे माझी पिशवी आहे का, हा माझी नाम आहे का, नाही. तो काय आहे, विशेषण आहे, बरोबर. कारण नामाबद्दल अधिकची माहिती सांगतो. समजते? आणि इथं दर्शक सर्वनाम अधिक नाम. दर्शक सर्वनाम कोणते, हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. ठीक आहे, दर्शक सर्वनाम अधिक नाव बरोबर काय होतं, दर्शक विशेषण. ठीक आहे, लक्ष द्या. दोन गोष्टी आहेत, दोन पैकी आपल्याला एक माहिती आहे, दुसरी ऑटोमॅटिक माहित होते ना आपल्याला. दोनच प्रकार आहेत, एक आहे दर्शक सर्वनाम आणि एक आहे दर्शक विशेषण. बरोबर आहे. दर्शक सर्वनामामध्ये काय, एकतर दर्शक सर्वनाम आणि एकतर दर्शक विशेषण. तर तुम्हाला दर्शक विशेषण कसं ओळखायचे सांगितलंय मी तुम्हाला. दर्शक सर्वनाम अधिक नाम, बरोबर आहे. म्हणजे सर्वनाम आहे अधिक नाम आहे, तर बरोबर काय होते, दर्शक विशेषण. ठीक आहे, त्यावरती तुम्हाला ऑटोमॅटिक माहित राहील. चला पुढे जाऊया आपण. पुढचा आहे संबंधी सर्वनाम. जो, जी, जे, ज्याचा संबंध तो, ती, ते, त्या सोबत दाखवायचा. ठीक आहे, जो, जी, जे, ज्या संबंध तो, ती, ते, त्या सोबत दाखवायचा. हे संबंधी आहेत आणि हे दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे, लक्ष द्या. जे चकाकते, चकाकते ते सोने नसते. ठीक आहे, हे बाकी जाऊ द्या. आपल्याला काय, जेचा संबंध ते सोबत आला, बरोबर आहे. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. ठीक आहे, जे पेरावे ते उगवते. ठीक आहे, एक लक्ष द्या. गरजेल तो करील काय, गरजेल तो करील काय. लक्ष द्या. आता इथे आपल्याला जो दिला नाही आहे, पण हा इथं काय आहे, गौण आहे. म्हणजे जो गरजेल तो करील काय असं त्याचा अर्थ होते. समजलं? बऱ्याचदा संबंधी सर्वनाम काय लिहिले जात नाही. जो गरजेल तो करील काय, म्हणजे गरजेल तो करील काय असंच येते आपल्याला पेपरामध्ये. आपल्याला समजून घ्यावं लागते की जो लिहिलेला नाही आहे. ठीक आहे, म्हणजे कधी कधी संबंधी सर्वनाम लिहत नाही. समजलं? ज्याने त्याने, जो तो, जी ती, बरोबर, जे ते असं आलं तर त्याला काय, जोचा संबंध तो सोबत आला तर त्याला आपण काय म्हणतो, संबंधी सर्वनाम म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम काय, सोपा आहे. लक्ष द्या. प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, शेवटी प्रश्नचिन्ह राहील. बरोबर आहे. लक्ष द्या. कोण, काय,
कोणाला, बरोबर आहे. असे प्रश्नसूचक शब्द जर वापरले असतील आणि शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थक सर्वनाम. ठीक आहे. उदाहरण घेतो मी, हा उंदीर कोणी मारला. शेवटी काय येईल, प्रश्नचिन्ह. का, कारण या वाक्यातून आपल्याला उत्तराची अपेक्षा आहे. हा उंदीर कोणी मारला, कोणीतरी मारला असेल, बरोबर आहे. रामायण कोणी लिहिले, शेवटी काय राहील, प्रश्नचिन्ह, बरोबर. काहीतरी उत्तराची अपेक्षा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थक सर्वनाम. समजलं का, उत्तराची अपेक्षा म्हणजेच काय, प्रश्नार्थक सर्वनाम. समजते एवढं. त्याच्यानंतर सेम आहे, लक्ष द्या, हेच कोण, काय, कोणाला, हे जर प्रश्न विचारण्यासाठी न वापरता याच्यासाठी वापरलं तर त्याला आपण काय म्हणतो, सामान्य किंवा अनिश्चित, म्हणजे त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा नसते. ठीक आहे. प्रश्न वापरण्यासाठी न वापरता जर आपल्याला सांगता येत नसेल, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, सामान्य किंवा अनिश्चित. तर प्रश्न वापरण्यासाठी उपयोग नसेल केला तर मग त्याला आपण काय म्हणतो, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतो. ठीक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कोणासाठी वापरले आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यावरचं उदाहरण घेतो, लक्ष द्या. कोणी यावे टिकली मारून जावे. आता इथं उत्तराची अपेक्षा आहे का, नाही. तो आपले आपण हे होतं ना, आपण जेव्हा छोटे होतो तेव्हा आपण हा खेळ खेळायचो. कोणी यावे टिकली मारून जावे, डोळे बंद करून ठेवायचे, कोणतरी येईल त्याच्या नाकाला हे करेल आणि जाईल मारून, बरोबर. तसा आहे हा, कोणी यावे टिकली मारून जावे. याच्यात कोण आहे हे आपल्याला सांगता येत नाही निश्चित, आणि याच्याकडून उत्तराची अपेक्षा नाही. कोण ही गर्दी, ठीक आहे. आता निश्चितपणे सांगता येते का, कोण आहेत हे लोक, काय आहेत, किती लोक आहेत, नाही ना. कोण यावे टिकली मारून जावे, याच्यातला निश्चित आपल्याला संख्या म्हणा किंवा प्रश्न उत्तराची अपेक्षा नाही आहे. ज्याच्याकडून उत्तराची अपेक्षा नाही ते कोणासाठी विचारले आहेत, जे निश्चित सांगता येत नाही, कशासाठी वापरले आहेत, कोणत्या नामासाठी वापरले आहेत, त्याला आपण काय म्हणतो, अनिश्चित सर्वनाम म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आत्मवाचक सर्वनाम. बघा, आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय, आपण स्वतः नी, ठीक आहे, आपण स्वतःनी. करता, करता म्हणजेच काय, वाक्याचा मुख्य क्रियावाचक शब्द. ठीक आहे. लक्ष द्या, करता अधिक आपण स्वतःनी एवढे जरी आठवणीत ठेवलं तरी आपण आत्मवाचक सर्वनाम समजू शकतो. ठीक आहे. करता म्हणजे समजलंय, करता म्हणजे काय, क्रियावाचक शब्द, सॉरी क्रियावाचक नाही, एक मिनिट, सॉरी, करता म्हणजे काय, प्रत्यक्ष क्रिया करणारा जो शब्द आहे. ठीक आहे. जसा उदाहरणार्थ राम आंबा खातो, या वाक्यातला करता कोण आहे, राम. ठीक आहे. क्रिया करणारा कोण, करता, आणि ज्याच्यावर क्रिया होते तो काय असतो, कर्म. ठीक आहे. क्रिया करणारा करता आणि सोसणारा काय, कर्म. लक्ष द्या. आता करता अधिक आपण स्वतः निज या सर्वनामांचा वापर जर कर्त्यानंतर केला, म्हणजेच काय, कर्त्यानंतर आपण स्वतः नी असा जर वापर केला तर त्याला आपण काय म्हणतो, निश्चित किंवा आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे. उदाहरणार्थ मी स्वतः
त्याला पाहिले, मी स्वतः त्याला पाहिले. लक्ष द्या, मी काय आहे? कर्ता आहे. पाहणारा कोण? मी. बरोबर. तर हा कर्ता आहे. कर्त्याच्या नंतर स्वतः, आपण, नी असे जर हे आले, काय सर्वनाम आले, तर त्याला आपण काय म्हणतो? आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे. दुसरा उदाहरण घेतो एक. पक्षी नीज बाळासह बागडते. हा उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. पक्षी नीज, नीज हा निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. पक्षी नीज बाळासह बागडती. ठीक आहे. लक्ष द्या आता. बघा, आपण या शब्दाची जर जात विचारली आपल्याला, फक्त आपण या शब्दाची जर जात विचारली, ते आपल्याला काय सांगायची आहे? पुरुषवाचक सांगायची आहे. स्वतः हा आत्मवाचक शब्द आहे. काय? आत्मवाचक. जर स्वतः या शब्दाची जात विचारली तर काय? आत्मवाचक. आणि निज हा शब्द जो आहे हा निश्चित आत्मवाचक शब्द आहे. ठीक आहे. निज हा काय? निश्चित आत्मवाचक शब्द आहे किंवा सर्वनाम आहे. समजले इथपर्यंत? लक्ष द्या, एकदा मी रिवाइज करतो. सर्वनाम आपण शिकत आहोत. सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. ठीक आहे. नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य आहे. सर्व म्हणजे प्रत्येक नामाच्या ऐवजी वापरू शकतो म्हणून आपण याला सर्वनाम म्हणतो. सर्वनामाला दुसरं नाव प्रतिनामे आहे. एकूण मराठी व्याकरणात एकूण किती सर्वनाम आहेत? 9 सर्वनाम आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. बरोबर. याच्यापैकी जे 5 आहेत, मी, तू, तो, हा, जो, हे काय आहेत? 5 सर्वनाम वचनानुसार बदलतात आणि तो, हा, जो हे 3 सर्वनाम लिंगानुसार बदलतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहेत? तर 6 आहेत. पहिला आहे पुरुषवाचक, दुसरा दर्शक, तिसरा संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित. पुरुषवाचकचे काय 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. पहिला आहे प्रथम. प्रथम म्हणजे का? बोलणारा. दुसरा आहे द्वितीय म्हणजे ऐकणारा. आणि तिसरा म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचं आहे आपल्याला, तो आपल्या सोबत नसतो, आपल्या समोर नसतो, त्याला आपण तृतीय म्हणतो. ठीक आहे. दर्शक सर्वनामासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे, ती लक्षात ठेवा. दर्शक सर्वनाम अधिक नाम काय होते? दर्शक विशेषण. ठीक आहे. बाकी जे जर असा नसेल तर मग तो काय राहील? दर्शक सर्वनाम. संबंधी काय? जो, तो, संबंधी काय? जोचा संबंध तो सोबत. बरोबर आहे. जे, ते, ज्याचे, त्याचे. ठीक आहे. संबंधी सर्वनामात दर्शक सर्वनामासोबत जे संबंध आहे, जो, जे. बरोबर. त्याच्यानंतर जे, ते, ज्याने, त्याने, ज्याचे, त्याचे असा जर संबंध असेल, जे, ते, जो, ते आला तर ते काय? संबंधी सर्वनाम. प्रश्नार्थक म्हणजे काय? असा तुमची कोण, कोणास, कोणाला असं जर प्रश्न विचारून शेवटी प्रश्नचिन्ह असेल आणि त्या वाक्यातून जर उत्तराची अपेक्षा असेल तर त्याला आपण काय म्हणतो? प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सामान्य किंवा अनिश्चित. बरोबर आहे. कोण, काय या सर्वनामांचा वापर जर प्रश्न विचारण्यासाठी केला नसेल तर त्याला आपण अनिश्चित सर्वनाम म्हणतो. ठीक आहे. म्हणजे कोणत्या नामासाठी वापरले आहेत ते आपल्याला निश्चित सांगता येत नाही. त्याच्यानंतर आत्मवाचक म्हणजे काय? कर्त्यानंतर आपण स्वतः काय? कर्त्यानंतर आपण, स्वतः किंवा नी असे जर शब्द आले, ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो? आत्मवाचक सर्वनाम. फक्त आपण शब्दाची जात ओळखा असं बोलले तर आपल्याला काय सांगायचे आहे? पुरुषवाचक. त्याच्यानंतर स्वतः हा काय आहे? निश्चित सर्वनाम आहे. निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. आणि निज हा शब्द काय? निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. चला, तर सर्वनाम हा टॉपिक तुमचा जरा संपला आहे. थोडं काही मिस्टेक झाल्या असतील, काही राहिलं असतील, तुम्ही पुस्तकातून बघून घ्या. आणि जरा खूप दिवस झाले तुम्ही जरा शिकवणं बंद होतं म्हणून थोड्या गोष्टी काहीतरी चुका होत असतील तर त्या तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला वाटत असेल की काहीतरी बदल केले पाहिजे लेक्चरमध्ये किंवा काही म्हणजे माझ्याकडून चुका होत असतील तर ते तुम्ही सांगा.
ते मी म्हणजे त्याचे सुधारण्याचे प्रयत्न करेन. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.